कोथरूड गोळीबार प्रकरणातील फरार गुंड निलेश घायवळने मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्याने मकोका अंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे। या याचिकेवर न्यायालयाने प्राथमिक सुनावणी घेत पुढील प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत। पुढील सुनावणी शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे। घायवळने आपल्या याचिकेत असा दावा केलाय की कोथरूड येथील गोळीबाराच्या दिवशी तो पुण्यात नव्हता। त्याने नमूद केलंय की 9 सप्टेंबर पासूनच मी परदेशात आहे, या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही, त्यामुळे त्याच्या विरुद्ध नोंदवलेला गुन्हा माध्यम प्रणीत असल्याचा आरोपही त्याने केलाय। त्यांनी पुढे म्हटलंय की हा गुन्हा दबावाखाली दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाचा वास्तवाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे माझ्या विरोधात झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचं घायवळचं म्हणणं आहे। त्याचबरोबर अटकेपासून संरक्षण देण्याची मागणीही त्याने आपल्या याचिकेत केली आहे। घायवळच्या या युक्तिवादावर न्यायालयाने प्राथमिक आक्षेप नोंदवलाय। न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती अंखड यांच्या खंडपीठाने गुन्हा रद्द करण्याची मागणी ऐवजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करा असं घायवळला सुचवलंय। पुढील सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।